बाबूराव बाबूराव बाबूराव. हॅलो हॅलो. समीर चौगुलेंच्यात लागलाय काय? हा, समीर चौगुले बोलतोय. कोण हा, बोलतोय? ते ह्याच्यातले काय विनोदी कार्यक्रमवाले? हा, विनोदी महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले. हा, म्हणजे मराठी असल्यामुळे ते गुजरात मधले तर असणार नाही ना. पण साहेब, मी हे बोलतोय, रघु बोलतोय पानपट्टीतनं साहेब. आमच्याकडे कुठली पानपट्टी आहे? ऑर्डर तुम्ही दिलेली ना पानाची, गुलकंद घालायचंय की नाही विचारायला फोन केलता. मी कुठली ऑर्डर दिली? आम्ही पान खात पण नाही. काही गैरसमज झालाय का कुठला? नाही, खायला काय हरकत नाही साहेब, ते जाऊ दे, तो विषय नाही आहे. पण तुमच्या इकडे कार्यक्रम आहे 1 तारखेला आणि गुलकंद येणार, म्हणजे गुलकंद पान सगळ्यांना वाटणार आहे तुम्ही वगैरे, असं काहीतरी तुमच्या माणसानं ऑर्डर दिली ती. नाही, ते काहीतरी वेगळं तुम्ही ऐकलं असेल. ते सांगितलं सर, ते गुलकंद कसला घालायचं, म्हणजे गुलाबाच्या फुलाचा घालायचा का धोत्र्याच्या फुलाचा घालायचा विचारायला फोन लावला. गुलकंद कुठला असतो? गुलकंद धोत्र्याच्या फुलाचा असतो. कसा बनवता सांगा बघू धोत्र्याच्या फुलाचा? काय तुमच्या ऑर्डर प्रमाणे ऐका माझं, मी काही गुलकंदाची एवढ्या किती 50 पानांचा गुलकंद मी ऑर्डर दिलेली नाही. नाही, लिहून घेतलंय सर. आणि तर फक्त गुलकंद कुठला घालायचा विचारासाठी साहेबांना एकदा फोन करा म्हणले. कोणी ऑर्डर दिली तुम्हाला? मला माझा ड्रायव्हर आहे प्रकाश नाव होतं. असेल प्रकाश असेल, अंधार असेल, तो नाव विचारलं नाही साहेब मी. अंधार का ठेवतील नाव? तुम्ही काय मुद्दामून करताय का? अहो नाही, तुम्ही प्रकाश म्हणला ना, म्हणजे प्रकाशाविरुद्ध अंधार. कुठली आई स्वतःच्या मुलाचं नाव अंधार ठेवेल? काय हरकत नाही. रात्री झाला समजा, एखादा मुलगा रात्रीच जन्माला. म्हणजे श्याम नावाची मुलं सगळी संध्याकाळी जन्माला येतात असं म्हणायचंय तुम्हाला? आपल्याला काय त्यांच्या आई वडिलांची इच्छा असेल तर आपण त्याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेणार आहे की नाही? अमावस्येच्या दिवशी जन्माला तर काळा कुट्टा अंधार असं नाव ठेवणार का? साहेब, तुम्ही भरकटाला आला असं मला वाटतं. मला तेच सांगतोय तुम्हाला. प्रकाश असेल तुम्ही प्रकाशला विचारायला हवं ना. पण तो प्रकाश ऑर्डर कशाला देईल? तो प्रकाश देणार ना, उजेड देणार. अरे पुन्हा तुम्ही मुद्दामून करताय का? हे करताय का? नाही साहेब, संधी मिळाल्यावर त्याचं आपल्याला सोनं करायचं. अरे सोनं करायला हरकत नाही. तुम्ही सोनखत करताय. कळतंय का तुम्हाला? हे तुमचं भाड्यावर का? म्हणजे काय का प्रोडक्शन वाले किंवा फिल्म वाले त्यांच्याशी बोलतो काही आहे ना गुलकंद काहीतरी आता येतोय ना. गुलकंद चित्रपट येतोय ते 1 तारखेला. पण मी पानाची ऑर्डर का पानपट्टीवर जाऊन देऊ त्यासाठी? काय हरकत नाही द्यायला साहेब. लोकांनी गुलकंद पान खायचं आणि पिक्चर लावून बघायचं. गुलकंद चित्रपट बघा यासाठी लोकांना पानाची सवय का लावू? अहो साहेब, आपली पानपट्टी म्हणून आपण आपल्या धंद्याशी रिलेटेड आहे ना साहेब. संदर्भ कशाशी लावता? ऐका माझा, ऐका. 50 पानांची ऑर्डर नाही दिली मी. आपण गुलकंदाचे घालले काय, धोत्र्याचं घालायचं, गुलाबा घालायचं का पेरूचं घालायचं ते सांगा ना. पेरूचा गुलकंद हा गुलाबाचा असतो म्हणून गुलकंद म्हणतात की नाही मला सांगा. असं असते मग कसं असतंय सांगा बघा प्लीज. यार तुम्ही मगापासून शांतपणे बोलतोय तुमच्याशी, त्यावर कसं चालणार सांगा बघू मला. साहेब, क्रिएटिव्हिटीचा अत्युच्च बिंदू आहे साहेब. तो गुलकंद पिक्चर चालवताना सगळ्यांना गुलकंद पान वाटणं काय? तुम्ही एक काम करा, तुम्ही एकदा कन्फर्म करतो, कोणातरी फिल्म मला तुम्हाला फोन करायला लावतो. नाही साहेब, नको साहेब. असं साहेब, एवढं आता तुम्ही माझ्या एवढ्या बोलण्यावर तुम्ही लगेच मला सिलेक्शन करा असं काय वाटलं नव्हतं साहेब. अरे कुठे सिलेक्शन? अरे बाबा तुम्हीच मला ना फिल्म वाल्यांना फोन करायला सांगतो. मी असं सांगतोय, फिल्म वाल्याला सांगतो तुम्हाला फोन करायला, कन्फर्म करायला. नाही साहेब, वेळच नाही आपल्याला. नाही मी बघणार पण नाही तिकडे. मी बघूच शकत नाही साहेब त्याच्याकडे. यार माणूस आहे का? तुम्हाला पिक्चर मध्ये घ्यायला नाही म्हणत आहे. ही पानांची ऑर्डर जी आहे ना ती पुढे कंटिन्यू करू नका. आता पानं रेडी आहे साहेब, फक्त पान घ्यायचे त्याला. मगाशी म्हणालात आता करायला घेतोय म्हणून. आता हे तुम्ही मुद्दामून करताय. आता नकोय मला पानं, नकोय. चला कॅन्सल करा. नको आहे. बस करा यार आता तुम्ही. आता बाबूराव बोलतोय मी. प्रँक झालेला आहे सर तुमचा. अरे यार मला ना मला शेवटी वाटलंच हे काहीतरी ना. कारण यार मी पान खात नाही बाबूराव. अहो भाऊ असं करा. होय, एक्स्ट्रीमली सॉरी सर. अरे देवा. आपला एप्रिल फुल सेलिब्रिटी स्पेशल आहे. पिक्चर वाल्याला फोन करायला लावतो. नाही मला करायचंच नाही काम म्हणतात. तिथे मला वाटलं ना काहीतरी वेगळं आहे. अरे देवा, शपथ. अरे यार, आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी प्लॅन केलं असेल. सर तुमचं खूप मोठं नाव आहे आणि काय तुम्ही तर म्हणजे वेळ लावलेला आहे सगळ्यांना. नाही खूप छान चाललंय. पण मी ऐकतो मध्ये मध्ये ना रेडिओ वगैरे, खूप मजा येते. तुम्हाला खूप त्रास दिला त्याबद्दल सॉरी. अरे नाही तुमचे प्रँक्स असे म्हणजे आता मी अनुभवल्यावर तुम्हाला सांगतो की असे ना कुणाला असे हर्ट नाही करत कधी. छान असे गमतीदार असतात. कुणाचा इन्सल्ट नसतो त्यात. आणि ही खास गोष्ट आहे तुमची. त्यामुळे ना बाबूराव, तुम्ही ही गोष्ट मात्र आयुष्यभर जपून ठेवा. हो सर. काय मस्करी नाही हो, खूप मोठी गोष्ट आहे ही. गुलकंद बद्दल जरा सांगा. आता आपणला फोन लागलेलाच आहे तर. काय नाही, खूप सुंदर पिक्चर येतोय 1 मेला आणि जगभर प्रदर्शित होतोय. म्हणजे तो चित्रपट अमेरिकेत सुद्धा त्याच वेळेला प्रदर्शित होणार. माझ्या मते हा गुलकंद जिभेवर ठेवल्यावर
जे तुमच्या मनात भावना येतात, चव घेतल्यावर त्याच भावना तुम्हाला हा 2.5 तासाचा चित्रपट बघितल्यावर येणार आहे. आणि समीर चौगुले प्रथमच आज नायकाच्या भूमिकेत येणार आहे, हे माझ्यासाठी खास गोष्ट आहे. सचिन गोस्वामी सर आमच्या यांनी डिरेक्ट केलेला आहे आणि सचिन मोटे सर यांनी लिहिलेलं आहे आणि प्रोड्यूस केलेलं आहे दोघांनी. सो गाणी ऑलरेडी गाजलेली आहेत, तुमच्या रेडिओवर सुद्धा खूप वेळा ऐकलेली आहेत. येस, बस तुमच्या शुभेच्छा असू देत. नक्की नक्की. आणि धन्यवाद पुन्हा एकदा रेडिओ ऑरेंज कडून शुभेच्छा तुम्हाला. येस, थँक्यू. बाबूराव